नमस्कार मित्रांनो, आज आपण MPSC कंबाईन एक्झाममध्ये भूगोलावरचे विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. कोकणातील खाड्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. राजापुरी, दाभोळ, जयगड, तेरेखोल. उत्तरेकडून दक्षिणेकडील जिल्ह्यांच्या क्रमानुसार रायगड जिल्ह्यात राजापुरी खाडी आहे, रत्नागिरी जिल्ह्यात वशिष्ठी नदीवर दाभोळ खाडी आणि शास्त्री नदीवर जयगड खाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेरेखोल खाडी. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहते? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तापी नदी. तापी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. ती खसदरीमधून प्रवास करत शेवटी अरबी समुद्राला मिळते. महाराष्ट्रातील तिची लांबी ही 208 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 3. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील कोणतीही नाही. उल्हास, वैतरणा, कुंडलिका या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पालघर जिल्ह्यात उल्हास वैतरणा नदी आहे आणि रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी आहे. प्रश्न क्रमांक 4. टिंबटिंब ही वर्धा नदीची उपनदी आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पैनगंगा. पैनगंगा नदी ही पूर्व महाराष्ट्रातील म्हणजेच विदर्भातील एकमेव लांबीने सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे. तिचा उगम हा अजिंठा डोंगररांगात बुलढाणा व वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर झालेला आहे. पैनगंगा नदी बल्लारपूर येथे वर्धा नदीशी संगम पावते. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कोयना नदी. कोयना नदीचा उगम हा सह्याद्री पर्वतरांगेत महाबळेश्वर येथे झालेला आहे. ही पूर्ववाहिनी नदी आहे. कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखतात. कृष्णा कोयना नदीचा संगम हा कराड येथे होतो. पालघर जिल्ह्यात वैतरणा तानसा नदी आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात शास्त्री नदी आहे. प्रश्न 6. पर्याय आहे उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उत्तराची दिशा पूर्वेकडे आहे. पर्याय आहे वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उत्तर दक्षिणेकडे आहे. आणि पर्याय आहे उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ. तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. वर्धा वैनगंगा या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. पठारावरील नद्या पूर्वेकडे वाहतात. प्रश्न क्रमांक 7. आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा. सावित्री नदीचा उगम महाबळेश्वर येथे झालेला आहे. भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे. सीना नदीचा उगम हरिश्चंद्र डोंगररांगेत नगर येथे. आणि वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात मैकल डोंगररांगात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून ती वाहते. प्रश्न क्रमांक 8. योग्य जोड्या जोडवा. खाली नद्या आणि उगमस्थाने दिले आहेत. गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. भीमा नदी ही भीमाशंकर येथे उगम पावते. आणि कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथे आणि पूर्णा नदी ही गाविलगड टेकड्यांमध्ये उगम पावते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9 पाहूया. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तापी, गोदावरी, सीना, भीमा आणि कृष्णा. प्रश्न 10 पाहूया. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इंद्रायणी. इंद्रायणी नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. तिचा उगम सह्याद्री पर्वतरांगेत होतो. इंद्रायणी नदी काठावर पवित्र धार्मिक स्थळ देहू व आळंदी वसलेले आहेत. प्रश्न 11. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भीमा नदी. भीमा महाराष्ट्रातील प्रमुख पूर्ववाहिनी नद्यांपैकी 2 नंबरची नदी आहे. तिचा उगम भीमाशंकर पुणे येथे झालेला आहे. महाराष्ट्रातील तिची लांबी 451 किलोमीटर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तापी नदी. तापी ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तिचा उगम मुलताई महादेव डोंगररांगात झालेला आहे. ती गुजरात राज्यात सुरतजवळ अरबी समुद्रात जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे? अ पर्याय आहे गोदावरी नदीचे खोरे महाराष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते. ब पर्याय आहे उत्तरेकडून मोठ्या 2 नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात. क पर्याय आहे परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतेही नाही. गोदावरी नदी खोरे महाराष्ट्राचा सुमारे 49% क्षेत्र व्यापते. नर्मदा आणि तापी या नद्या मध्य प्रदेशमध्ये उगम पावून त्या महाराष्ट्रात वाहतात. या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 14 गोदावरी नदीला वृद्धगंगा म्हणतात कारण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी नदीचा विस्तृत आकार व विस्तारामुळे. गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. त्याचबरोबर या नदीकाठी महाराष्ट्रातील बरीचशी तीर्थक्षेत्रांची ठिकाणे आहेत. त्यामुळे या नदीस दक्षिण भारताची गंगा असे देखील म्हणतात. प्रश्न 15 खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भीमा. भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगात भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमा नदी पंढरपूर येथे चंद्रकोरीचा आकार घेत असल्याने तिला चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील तिची लांबी 451 किलोमीटर आहे. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वैनगंगा. वैनगंगा महाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहणारी क्रमांक 2ची दक्षिण वाहिनी नदी आहे. तिची महाराष्ट्रातील एकूण लांबी ही 255 किलोमीटर इतकी आहे. तर वर्धा व वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहाला आपण प्राणहिता म्हणून ओळखतो. प्रश्न क्रमांक 17 पुढील कोणते विधान योग्य आहे? खाली पर्याय दिले आहेत. अ पर्याय आहे सहस्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे. आणि ब पर्याय आहे वणी हे गाव निरगुडा नदीवर आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केवळ ब योग्य. सहस्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवर आहे. सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. प्रश्न क्रमांक 18 उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सावित्री, भारजा, जोग आणि वशिष्ठी. प्रश्न 19 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटिंब यांनी निश्चित केली आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत. प्रश्न 20 पाहूया. महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी. तेरेखोल ही खाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. विजयदुर्ग, दाभोळ हे रत्नागिरी जिल्ह्यात आणि राजापुरी खाडी ही रायगड जिल्ह्यात. प्रश्न 21 पाहूया. खालील नमूद महाराष्ट्रातील खाड्या व नद्यांच्या योग्य जोड्या लावा. आणि खाली खाडी आणि नदी दिली आहेत. मनोरी खाडी ही दहिसर नदीवर आहे. भाट्ये ही काजळी नदीवर आहे. आणि जैतापूर ही काजवी नदीवर आणि धरमतर ही पाताळगंगा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 22 पाहूया. महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा. आणि हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता. म्हणून पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23 कोकण विभागातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा
क्रम लावा. खाली पर्याय दिला आहे. अ पर्याय आहे वैतरणा, ब आहे सावित्री, क आहे उल्हास आणि ड आहे वशिष्ठी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ क ब ड. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 24. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तापी नदी. तापी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी सर्वात मोठी नदी आहे. तापी नदी खचदरीतून प्रवास करत अरबी समुद्रास जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 25. खालील कोणती तापीची उपनदी नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दूधणा. दूधणा ही नदी दक्षिण पूर्णा नदीची उपनदी आहे. या नदीचा उगम औरंगाबाद वेरूळ डोंगररांगात झालेला आहे. दक्षिण पूर्णा ही नदी गोदावरीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निरगुडा. निरगुडा नदीचा उगम यवतमाळ जिल्ह्यात झाला आहे. निरगुडा ही वर्धा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. वणी हे गाव निरगुडा नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 27. नदी खोरे ओळखा. अ पर्याय आहे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम आणि ब पर्याय आहे तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. क पर्याय आहे वेमला, निरगुडा, बोर आणि नंद या काही उपनद्या. आणि ड पर्याय आहे वर्धा अमरावती यवतमाळ जिल्ह्यातील सरहद्द निर्माण करते. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वर्धा. वर्धा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी 455 किलोमीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंचगंगा. पंचगंगा ही 5 नदी प्रवाहापासून तयार झालेली आहे. पंचगंगा ही कृष्णेची उपनदी आहे. भोगावती, तुळशी, कासारी, कुंभी व गुप्त सरस्वती यांचा एकत्रित प्रवाह प्रयाग या ठिकाणापासून पंचगंगा नावाने ओळखला जातो. प्रश्न 29. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भातसा. भातसा ही ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. भातसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो आणि वीज निर्मितीही होते. भातसा हे धरण शहापूर तालुक्यात आहे. प्रश्न 30. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोदावरी खोरे. गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी डोंगररांगात असलेले त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे. गोदावरी खोऱ्याच्या संपूर्ण भारतात गंगा खोऱ्याखालोखाल दुसरा क्रमांक लागतो. या नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर आहे. गोदावरीने 49% क्षेत्र व्यापलेले आहे. पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा. मुख्य नदी आणि उपनद्या दिल्या आहेत. तापी नदीची उपनदी ही पांझरा नदी आहे आणि गोदावरीची प्रवरा नदी आहे आणि भीमाची इंद्रायणी, कृष्णा नदीची पंचगंगा नदी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 32. खालील जोड्या लावा. मुख्य नदी आणि उपनदी दिल्या आहेत. तापी नदीची उपनदी ही अनेर नदी आहे. मांजराची तावरजा, प्रवरेची मुळा आणि भीमेची घोड नदी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न खालील विधाने पहा. अ पर्याय आहे
पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. ब पर्याय आहे कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगररांगामुळे वेगळी होतात. क पर्याय आहे वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहात प्राणहिता म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विधाने अ, ब, क बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांच्या खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. थँक्यू.